Hello my dear students, today we are going to discuss about the Rutherford's atomic model. In previous video we discussed about the famous Rutherford experiment of scattering of particles. Depend on that topic, we discuss Rutherford's atomic model today in today's video. सो लास्ट व्हिडिओ मध्ये जो टॉपिक आपण डिस्कस केला होता तो कुठला होता तर रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट ऑन स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल्स. त्या एक्सपेरिमेंटच्या बेसिसवर जे आहे रुदरफोर्डनी जे आहे त्याचे ॲटॉमिक मॉडेल जे आहे ते इथे डिस्क्राइब केलं आणि तोच टॉपिक जो आहे तो आज आपण डिस्कस करणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. टॉपिकचं नेम काय आहे तर ऍक्च्युली रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. हे व्हेरीफाय करण्यासाठीच रुदरफोर्डने त्याचा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट जो आहे ऑन अल्फा पार्टिकल तो परफॉर्म केला होता आणि त्या एक्सपेरिमेंट मध्ये जे काही ऑब्झर्वेशन्स जे काही कॉन्क्लुजन्स त्यांनी काढले त्या बेसिसवरच रुदरफोर्डने जे आहे त्याचं ॲटॉमिक मॉडेल जे आहे ते प्रपोज केलं. त्या ॲटॉमिक मॉडेल मध्ये त्यांनी काय सांगितलं ऍक्च्युली कशा प्रकारे ॲटमचं स्ट्रक्चर जे आहे ते डिस्क्राइब केलं तेच जे आहे ते आपल्याला आज डिस्कस करायचं आहे. सो स्टार्ट करू आजचा टॉपिक दॅट इज रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. सो रुदरफोर्डने जो त्याचा एक्सपेरिमेंट केला होता त्या बेसिसवर त्यांनी काय सांगितलं तर ॲटम जो आहे इट इज स्फेरिकल इन शेप. जे डाल्टननी सुद्धा सांगितलं होतं, जे थॉम्सननी सुद्धा सांगितलं होतं ते स्टेटमेंट जे आहे ते इथे कंटिन्यू करत त्याही पुढे रुदरफोर्ड जो आहे तो तिथे गेला आणि त्यांनी काय सांगितलं की दॅट ॲटम कंटेन्स ए पॉझिटिव्हली चार्ज पोर्शन प्रेझेंट इन द सेंटर. हा जो स्फेरिकल शेप ॲटम आहे त्याच्या सेंटर मध्ये एक टायनी पोर्शन जो आहे किंवा स्मॉलर चार्ज जो आहे स्मॉलर क्वांटिटी मध्ये पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो प्रेझेंट असतो सेंटर ऑफ द ॲटम मध्ये आणि नंतर त्यालाच त्यांनी काय म्हटलं तर न्यूक्लियस. सो त्याचं स्टेटमेंट जे आहे त्या बेसिसवर त्यांनी ते स्टेटमेंट केलं होतं अँड ॲटम कंटेन्स अ टायनी पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस इन इट्स सेंटर. In the nucleus, almost the entire mass of the atom and the positive charge is concentrated. हे स्टेटमेंट जे आहे खूप महत्वाचं असं स्टेटमेंट जे आहे ते रुदरफोर्डनी जे आहे त्याच्या ॲटॉमिक मॉडेल मध्ये जे आहे ते सांगितलं. कुठलं तर ॲटम जो स्फेरिकल इन शेप असतो त्याच्या सेंटर मध्ये एक टायनी पोर्शन जो आहे तो प्रेझेंट असतो त्याला चार्ज कुठला असतो तर पॉझिटिव्ह चार्ज. तो इथेच थांबला नाही तर त्याने आणखीन काय सांगितलं की हा जो सेंट्रल पार्ट आहे या ॲटमचा या सेंट्रल पार्ट मध्ये कंप्लीट ॲटमचं जे मास आहे आणि कंप्लीट जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कॉन्सन्ट्रेटेड झालेला आहे. दॅट मीन्स कंप्लीट पॉझिटिव्ह चार्ज जर या कंप्लीट ॲटम मध्ये कुठे सापडेल तर तो कुठे सापडेल तर या न्यूक्लियस मध्ये. सिंपल मॅनर मध्ये न्यूक्लियस किंवा सेंटर ऑफ द ॲटम जो आहे इट इज पॉझिटिव्हली चार्ज असं स्टेटमेंट जे आहे ते रुदरफोर्डनी जे आहे ते इथे केलं ऑन द बेसिस ऑफ हिज एक्सपेरिमेंट. कंप्लीट पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतो हे त्याने सांगितलं. कारण काय त्यानंतर जेव्हा डिस्कव्हरी झाली इन केस ऑफ स्ट्रक्चर ऑफ ॲटम त्यानंतर जो रिसर्च झाला तेव्हा तिथे त्याचं हे स्टेटमेंट जे सांगितलं होतं ते तिथे जे आहे त्याला प्रूव्ह करण्यात आलं की पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आर देअर दीज आर कॉल्ड प्रोटॉन्स. आपण ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये जे आहे ते प्रोटॉनच्या बाबतीत जे आहे ते डिस्कस केलेलं आहे आणि ते कुठे प्रेझेंट असतात ते प्रेझेंट असतात न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम मध्ये. सो पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस जो आहे तो प्रेझेंट असतो. कम्प्लीट पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो न्यूक्लियस मध्येच प्रेझेंट असतो हे रुदरफोर्डनी सांगितलं. त्यासोबत त्यांनी काय सांगितलं त्याने ॲटॉमिक मास बद्दल स्टेटमेंट केलं. इथे काय केलं तर इथे तुम्ही जर पाहिलं तर इन द न्यूक्लियस ऑलमोस्ट द एंटायर मास ऑफ ॲन ॲटम अँड द पॉझिटिव्ह चार्ज इज कॉन्सन्ट्रेटेड.
पॉझिटिव्ह चार्ज बद्दल आपण पाहिलं की कम्प्लीट पॉझिटिव्ह चार्ज कुठे प्रेझेंट असतो, न्यूक्लियस ऑफ एन ऍटम मध्ये. पण कम्प्लीट मास सुद्धा कॉन्सन्ट्रेटेड कुठे झालेला आहे, तर या सेंट्रल पोर्शन मध्ये ऍटमच्या, ज्याला आपण न्यूक्लियस म्हणतो. आता हे स्टेटमेंट जे आहे त्यांनी काय केलं इथे की ऑलमोस्ट ऑल एंटायर मास ऑफ एन ऍटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. असं स्टेटमेंट त्यांनी कुठल्या बेसिसवर ऍक्च्युअली केलं, तर इथे जर आपण पाहिलं तर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल जे आहेत ते सेंटर मध्ये प्रेझेंट आहे. त्यावेळेस जे आहेत त्याला प्रोटॉन्स हे नेम जे आहे ते देण्यात आलं नव्हतं, बट देअर इज अ पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल विच इज प्रेझेंट इन द सेंटर. आणि त्याच्या मासेसचं जर कंपॅरिझन केलं टू दी मास ऑफ इलेक्ट्रॉन, तर इलेक्ट्रॉनचं जे मास आहे इट इज निग्लिजिबल, किंवा आपण पाहिलं की इट इज व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर्ड टू द मास ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. दॅट मीन्स न्यूक्लियसच्या बाहेर काय प्रेझेंट आहेत, तर इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे आणि त्यांचा मास कसा आहे, निग्लिजिबल. मग टोटल मास ऑफ ऍटम जेव्हा आपण कन्सिडर करतो, कॅल्क्युलेट करतो, तेव्हा आपल्याला कुठल्या पार्टिकलचं मास जे आहे ते कन्सिडर करावं लागते, तर न्यूक्लियस मध्ये जे पार्टिकल्स आहेत, सब ऍटॉमिक पार्टिकल्स, त्यांचं मासच आपण इथे कन्सिडर करतो. कारण न्यूक्लियसच्या बाहेर जे आहे ते इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात आणि त्यांचं मास जे आहे ते निग्लिजिबल आहे. सो कन्सिडरेबल मास present in the center of the atom or present in the nucleus of the atom. So या बेसिसवरच हे स्टेटमेंट जे आहे ते इथे रुदरफोर्डने केलं. इन द न्यूक्लियस ऑलमोस्ट द एंटायर मास ऑफ एन atom and also the positive charge is concentrated in the nucleus. So this is first statement of Rutherford's atomic model based on his experiment of scattering of alpha particles. सेकंड स्टेटमेंट याने काय केलं, जे आताच आपण डिस्कस केलं की सेकंड स्टेटमेंट मध्ये त्यांनी काय सांगितलं इथे की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट इज निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स ऑर निगेटिव्ह चार्जेस इज इक्वल टू द नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस प्रेझेंट इन द न्यूक्लियस. ते स्टेटमेंट जे आहे ते त्यांनी तिथे केलं आणि त्यासोबत त्यांनी काय सांगितलं की रुदरफोर्ड्स मॉडेल ऑफ एन ॲटम रिसेम्बल्स दी सोलर सिस्टीम. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतो तेवढाच निगेटिव्ह चार्ज जो आहे किंवा तेवढेच इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते एक्स्ट्रा न्यूक्लिअर पोर्शन म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेरचा जो पोर्शन आहे, दिस इज अवर न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. दिस इज न्यूक्लियस ऑफ एन ॲटम, याला आपण न्यूक्लियस म्हणतो. दिस इज न्यूक्लियस ऑफ एन ॲटम आणि न्यूक्लियसच्या बाहेरचा जो पोर्शन आहे याला म्हणायचं एक्स्ट्रा न्यूक्लिअर पोर्शन. दिस इज नोन ॲज एक्स्ट्रा न्यूक्लिअर पोर्शन. एक्स्ट्रा न्यूक्लिअर पोर्शन. सो न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे, न्यूक्लियसच्या बाहेर ऍटमच्या आतमध्ये निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स किंवा इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते प्रेझेंट आहेत. बट जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत, जेवढा निगेटिव्ह चार्ज आहे तेवढाच तिथे काय प्रेझेंट असतो, पॉझिटिव्ह चार्ज. रुदरफोर्डचं हे जे ॲटॉमिक मॉडेल आहे हे कशासोबत कम्पेअर करण्यात येते, तर सोलर सिस्टीम सोबत जे आहे ते इथे कम्पेअर करू शकतो आपण. इट रिझेम्बल्स विथ दी सोलर सिस्टीम. सोलर सिस्टीम मध्ये जसं सेंटर मध्ये जो आहे तो सन असतो अँड ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड दॅट सन. लाईक दिस इन द सेंटर ऑफ द ॲटम देअर इज अ प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियस. सोलर सिस्टीम मध्ये जसा सन असतो सेंटर मध्ये, तसा ॲटमच्या सेंटर मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. ॲटमच्या सराउंडिंगला एक्स्ट्रा न्यूक्लिअर पोर्शन मध्ये रुदरफोर्डने हे सांगितलं की इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते रिव्हॉल्व करतात. जसे सनच्या सराउंडिंगला सोलर सिस्टीम मध्ये प्लॅनेट्स रिव्हॉल्व करतात. दॅट्स वाय रुदरफोर्ड्स मॉडेल ऑफ एन ॲटम रिसेम्बल्स दी सोलर सिस्टीम. म्हणून रुदरफोर्डचं हे जे ॲटॉमिक मॉडेल आहे की कशासोबत आपण कंपॅरिझन करतो याचं, तर सोलर सिस्टीम सोबत कंपॅरिझन जे आहे ते करतो. त्या सोलर सिस्टीम मध्ये जसा सन आहे तसा इथे हा पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस जो आहे तो प्रेझेंट असतो ॲटम मध्ये.
आणि सोलर सिस्टीम मध्ये जसे प्लॅनेट्स जे आहेत ते रिव्हॉल्व करतात अराउंड दॅट सन, त्याचप्रमाणे या न्यूक्लियसच्या सराउंडिंगला इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात अँड दे रिव्हॉल्व इन धिस एक्स्ट्रा न्यूक्लिअर पोर्शन. हे रुदरफोर्डने तिथे सांगितलं त्याच्या ऍटॉमिक मॉडेलमध्ये. थर्ड स्टेटमेंट त्यांनी काय केलं इथे, नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इज एक्झॅक्टली इक्वल टू द नंबर ऑफ एक्स्ट्रा न्यूक्लिअर इलेक्ट्रॉन्स. यातच आपण डिस्कस केलं की जेवढा नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढाच एक्स्ट्रा न्यूक्लिअर पोर्शन मध्ये नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज जो आहे तो प्रेझेंट असतो. दॅट मीन्स व्हॉट, पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट इन द न्यूक्लियस is equal to the negative charge present in the extra nuclear portion, so that पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज जो आहे तो तिथे बॅलन्स होत आहे, इक्वल होत आहे. म्हणजे हा जो कम्प्लीट ऍटम आहे हा कसा राहणार तिथे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. इलेक्ट्रिकली न्यूट्रल तिथे राहणार. हे स्टेटमेंट जे आहे ते केलं रुदरफोर्डने त्याच्या ऍटॉमिक मॉडेल मध्ये. दॅट इज नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इज एक्झॅक्टली इक्वल टू द नंबर ऑफ एक्स्ट्रा न्यूक्लिअर इलेक्ट्रॉन्स. सो द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द न्यूक्लियस is balanced by negative charge of electrons. Thus an atom is electrically neutral. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट आहे तेवढाच निगेटिव्ह चार्ज एक्स्ट्रा न्यूक्लिअर पोर्शन मध्ये प्रेझेंट असल्यामुळे तिथे एक बॅलन्स जो आहे तो फॉर्म झाला. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ बॅलन्स इन बिटवीन पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. ओनली बिकॉज ऑफ दॅट हा जो कम्प्लीट ऍटम आहे त्याच्यावर नेट चार्ज किती झाला, तर नेट चार्ज जो आहे तो झाला 0. दॅट मीन्स त्याला आपण म्हणू शकतो न्यूट्रल. दॅट्स व्हाय अन ऍटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. हे इथे रुदरफोर्डने त्याच्या ऍटॉमिक मॉडेल मध्ये सांगितलं. कुठल्या बेसिसवर पुन्हा सांगतो, त्याच्या स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल्सच्या एक्सपेरिमेंटच्या बेसिसवर हे सगळे पॉस्ट्युलेट्स जे आहेत रुदरफोर्ड ऍटॉमिक मॉडेल मधले ते बेस आहेत. सो हे लक्षात ठेवायचं. इथे त्याने आणखीन एक पॉइंट जो आहे तो इथे सांगितला. कुठला पॉइंट सांगितला, तर तो दॅट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. Electrostatic force of attraction is present in between the positively charged nucleus and the negatively charged extra nuclear portion or the electrons. The positively charged nucleus आहे आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असते, देयर इज अ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. So these are some important postulates of Rutherford's atomic model. So हे काही important postulates आहेत Rutherford atomic model चे. Now it's time to discuss about some drawbacks of Rutherford's atomic theory. रुदरफोर्डने जी आहे त्याची एक इम्पॉर्टंट थेअरी जी आहे ती इथे प्रपोज केली, विच ऍक्च्युअली व्हेरी वेल एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ ऍटम. त्यांनी त्याची जी थेअरी आहे त्याला व्हेरीफाय करण्यासाठी स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल हा एक्सपेरिमेंट जो आहे तो परफॉर्म केला आणि त्याच बेसिसवर त्याची थेअरी जी आहे, थेअरीचे जे काही पॉस्ट्युलेट्स आहेत ते त्याने इथे मांडले त्या थेअरीमध्ये. But it is not a complete theory. There are some drawbacks in his theory. काय ड्रॉबॅक्स आहेत, तर त्यांनी त्याच्या थेअरीमध्ये ऍक्च्युली काय सांगितलं होतं की ती रुदरफोर्ड ऍटॉमिक मॉडेल जे आहे, ऍक्च्युली ते जे ऍटॉमिक मॉडेल त्यांनी प्रपोज केलं होतं त्या ऍटॉमिक मॉडेल मध्ये त्यांनी काय सांगितलं की इट लुक्स लाईक ए सोलर सिस्टीम. सोलर सिस्टीम मध्ये
सेंटर मध्ये जसा सन असतो तसा ऍटमच्या सेंटर मध्ये जो आहे तो न्यूक्लियस आहे आणि जसे प्लॅनेट्स रिव्हॉल्व करतात अराउंड दॅट सन इन द सोलर सिस्टम लाईक दॅट वे इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. बट हे सांगत असताना इलेक्ट्रॉन्स जे आहेत स्पेसिफिकली तिथे कुठल्या फोर्सच्या बेसिसवर रिव्हॉल्व करत आहेत. And electrons are negatively charged particles. Nucleus is positively charged particles. So there is a force of attraction in between them. Only because of that, opposite forces are. They attract each other. ही प्रॉपर्टी तिथे आहे. याचा अर्थ काय की ते इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते कुठे मूव्ह करतील. इट मूव्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द न्यूक्लियस. आणि हाच त्याच्या थेअरीचा जो आहे तो ड्रॉबॅक आहे. So actually the nucleus आहे which is positive in charge आणि त्यांनी काय सांगितलं की एक्स्ट्रा न्यूक्लिअर पोर्शन मध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते रिव्हॉल्व करत आहेत. सो रिव्हॉल्व करत असताना ऍक्च्युली इलेक्ट्रॉन कुठल्या बेसिसवर रिव्हॉल्व करत आहेत तर स्पायरली ते मूव्ह करत आहेत आणि ते कुठे मूव्ह करत आहेत टुवर्ड्स द न्यूक्लियस. सपोज दिस इज द इलेक्ट्रॉन आणि तो स्पायरली जो आहे तो इथे मूव्ह करत आहे आणि फायनली कुठे पोहोचणार आहे टुवर्ड्स द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. ॲटमच्या सेंटर पर्यंत जो आहे तो तिथे मूव्ह करणार आहे ओनली बिकॉज ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो इथे जर आपण जर पाहिलं तर या बेसिसवर ऍक्च्युली पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस विच इज पॉझिटिव्ह इन चार्ज. थोडंसं आपण इथे दिस इज पॉझिटिव्ह इन चार्ज न्यूक्लियस अँड दीज आर इलेक्ट्रॉन्स. सो फर्स्ट ड्रॉबॅक जो आहे ऍक्च्युली काय होतं. This theory could not explain the stability of atom. This theory could not explain the stability of atom. तसं आताच इथे एक्सप्लेन केलं की इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते मूव्ह करत आहेत कुठे तर टुवर्ड्स द न्यूक्लियस. दॅट मीन्स दे फॉल ऑन द न्यूक्लियस. ते कुठे मूव्ह करत आहेत तर न्यूक्लियस कडे मूव्ह करत आहेत. दॅट मीन्स ऍटम जो आहे तो अनस्टेबल होत आहे. सो मग ऍटम ऍक्च्युली पाहिला तर तो स्टेबल आहे. सो रुदरफोर्ड जो आहे त्याच्या थेअरीमध्ये त्याची स्टॅबिलिटी कशी आहे ऍटमची ती त्याला एक्सप्लेन करताना एक सायंटिस्ट होता मॅक्सवेल. सो अकॉर्डिंग टू मॅक्सवेल इलेक्ट्रॉन लूज इट्स एनर्जी कंटिन्युअसली in the form of electromagnetic radiations. Electrons they move करतात when they move or when they revolve around that positively charged nucleus they continuously lose the energy in the form of electromagnetic radiation. This is according to Maxwell. Continuously energy जी आहे ती लूज करत आहे. याचा अर्थ काय की कंटिन्युअसली एनर्जी जी आहे ती डिक्रीज होत आहे. सो ऍज अ रिझल्ट ऑफ दिस द इलेक्ट्रॉन्स शुड लूज एनर्जी अँड मूव्ह क्लोजर अँड क्लोजर टू द न्यूक्लियस फॉलोइंग अ स्पायरल पाथ अँड द अल्टिमेट रिझल्ट विल बी दॅट इट विल फॉल इनटू द न्यूक्लियस अँड thereby making the atom unstable. काय होत आहे इलेक्ट्रॉन मूव्ह करत आहेत अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड. जे त्यांनी सांगितलं त्याच्या स्टेटमेंटच आपण ड्रॉबॅक जो आहे तो इथे डिस्कस करत आहे. अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड न्यूक्लियस जो पॉझिटिव्हली चार्ज आहे त्याच्या सराउंडिंग मध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत ते मूव्ह करत आहे कंटिन्युअसली. अँड मॅक्सवेल जो आहे त्यांनी स्टेटमेंट ऍक्च्युली काय केलं तिथे की अकॉर्डिंग टू मॅक्सवेल इलेक्ट्रॉन्स जे रिव्हॉल्व करत आहेत कंटिन्युअसली अराउंड ए पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस दे लूज देअर एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सच्या फॉर्म मध्ये त्यांची एनर्जी जी आहे ती कंटिन्युअसली जी आहे ती डिक्रीज होत आहे. ओनली बिकॉज ऑफ दॅट दे मूव्ह क्लोजर अँड क्लोजर अँड क्लोजर टू द न्यूक्लियस.
एनर्जी कमी कमी होत आहे, त्याच्यामुळे सेंटरकडे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते बिकॉज ऑफ डिक्रीजिंग एनर्जी they come closer and closer to the nucleus and ultimately they fall on the nucleus. आणि nucleus वर इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते पडल्यामुळे तिथे काय झालं तर ऍक्च्युअली तो ऍटम जो आहे तो अनस्टेबल तिथे झाला. ठीक आहे. सो दॅट मीन्स व्हॉट दिस इज अ ड्रॉबॅक ऑफ रुदरफोर्ड atomic theory. He could not explain about the stability of atom. त्याला ऍटम जो आहे तो स्टेबल कसा राहत आहे ते तिथे एक्सप्लेन करता आलं नाही. बट त्याच्या स्टेटमेंट वरून आपल्याला हे समजते की इलेक्ट्रॉन जे आहे ते मूव्ह करतात टुवर्ड्स द न्यूक्लियस. अल्टिमेटली दे फॉल ऑन द न्यूक्लियस अँड द ऍटम बिकम्स अनस्टेबल. सो दिस इज द फर्स्ट ड्रॉबॅक ऑफ रुदरफोर्ड atomic model. Now the second drawback of Rutherford's atomic model, that is, if electrons lose energy continuously, the observed spectrum should be continuous. But the actual observed spectrum consists of well-defined lines of definite frequencies, and hence the loss of energy by electron is not continuous in an atom. काय सांगितलं सेकंड ड्रॉबॅक ऍक्च्युअली काय तिथे दिलेलं आहे तर देयर इज अ कंडिशन. इफ दीज इलेक्ट्रॉन्स लूज एनर्जी कंटिन्युअसली, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत जे मूव्ह करत आहेत टुवर्ड्स द न्यूक्लियस, ते जर कंटिन्युअसली एनर्जी लूज करत असतील तर त्यांचा जो काही ग्राफ आहे, त्यांचा जो काही स्पेक्ट्रम तिथे येणार आहे, तर स्पेक्ट्रम जो आहे तो कसा भेटेल आपल्याला, कसा भेटायला पाहिजे ऍक्च्युअली तर तो कंटिन्युअस भेटायला पाहिजे. स्पेक्ट्रम मध्ये ऍक्च्युअली आपण काय ड्रॉ करतो तिथे तर त्यांच्या फ्रिक्वेन्सीज आणि त्यांचा ग्राफ जो आहे तो प्लॉट करत असतो, त्याला आपण स्पेक्ट्रम म्हणणार इथे. सो तो कसा असायला पाहिजे, स्पेक्ट्रम कंटिन्युअस असायला पाहिजे इन केस ऑफ देअर एनर्जीज. बट ऍक्च्युअल ऑब्झर्वेशन मध्ये त्या स्पेक्ट्रम मध्ये आपल्याला काय दिसते तर there is a continuous line formation takes place of different frequencies. There is a lines of definite frequencies. त्यामध्ये ups and downs lines ज्या आहेत त्या तिथे दिसतात, फ्रिक्वेन्सीज तिथे ज्या आहेत त्या आपल्याला तिथे दिसतात. So hence the loss of energy by electron is not continuous. So यावरून एक कन्क्लुजन आपल्याला तिथे काढता येते की जे लॉस ऑफ एनर्जी तिथे होत आहे it is not continuous. This is second drawback or final drawback of Rutherford's atomic model. Overall, this is Rutherford's atomic model along with its postulates and drawbacks.